नमस्कार सर्वांना, प्रियांका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. तर चला, आम्ही सकाळीच लवकर उठलेली, म्हणजे मी 5:15ला उठलेली, कारण मला तन्वीबरोबर शाळेत सोडून मला थोडं बाहेर काम होतं त्यामुळे. तर इथे मी सकाळीच रांघोळ वगैरे करून घेतलेली. त्यानंतरला मग पहिला म्हटलं बाहेर काळोख होता खूप, मग त्याच्या अगोदर म्हटलं मी आपला जो उंबरठा आहे त्याला हळदीचा लेप वगैरे देऊन त्याच्यावर रांगोळी वगैरे काढून घेते. तोपर्यंत 6:30 होतील आणि मग थोडं उजळल्यावरती मी आंब्याचा टाळा आणि फळांची पाने लागतात 5, ती आणण्यासाठी जाते. तर इकडे व्यवस्थित मी हळदीचा लेप लावून घेते. हे मी पहिले नाही करायची. तर मी असं ऐकलेलं की उंबरठ्याला पहिलं पुजलं पाहिजे, कारण तिथूनच आपली लक्ष्मी आत येते. तर मी यावर्षीपासून सुरुवात केली उंबरठ्याला पुजायची. मी खूप जणांचं बघितलेलं, पण मी कधी केलं नव्हतं. म्हटलं ह्या टायमाला करूया. आणि तसं पण काय होतं, रांगोळी आपण उंबरठ्याच्या बाहेर काढली की ती सगळी पायाने इकडे तिकडे होते. आणि तुम्हाला सांगते, मी अक्षरशः तर हा तिसरा गुरुवार आहे माझा. उंबरठ्यावर जी मी रांगोळी काढते ती जराही माझी इकडे तिकडे होत नाही. जशी रांगोळी माझी सकाळी असते तशीच रांगोळी दुसऱ्या दिवशी सकाळी असते. ती मला पुसायलाही मला जीवावं जातं, पण ते मग पुसून काढायची असते, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी ती व्यवस्थित पुसून काढते. पण ती रांगोळी जराही इकडे तिकडे होत नाही, त्यामुळे जरा बरं वाटतं. आणि आपण जे बाहेर काढतो रांगोळीचे ते पाय पडतं, मुलं इकडे तिकडे नाचत असतात, त्यामुळे ते सगळं चालू असतं. तर इकडे तुम्ही पाहू शकता, मी फुलांची रांगोळी काढलेली, ओली होती थोडी, त्यामुळे ती रांगोळी थोडीशी भिजल्यासारखी झाली. तर इकडे उजळलेलं मस्तपैकी बघा, पाहू शकता. थंडी एवढी होती, आणि आज आत्ता सध्या दापोली थंडी खूप आहे. तर इकडे मला वाटतं 8 का 10 सेल्सिअस होतं त्या टायमाला, एवढी थंडी होती. त्यात मी मग डोके वगैरे केस धुतलेली, त्यात मला एवढं गार वाटत होतं, मी स्वेटर घालूनच तशी गेलेली. तर इकडं मस्तपैकी चाफ्याचं फूल घेतलेलं. फुलं मी आणलेली, त्यामुळे मी जास्त काही फुलं काढली नाही. तर इकडे चालत चालत खूप मस्त वाटतं, पण मी एकटीच होती त्यामुळे मला भीती वाटत होती, कारण इकडे काय आहे, इकडे सगळं पाठीमागे जंगल आहे. इकडे बंगले आहेत, पण तिथनं बाहेर कोण पडत नाही. तर त्यामुळे मग मी एकटीच जाऊन पानं वगैरे तोडून आणलेली. आणि इकडे मग चेंज केलं, साडी वगैरे मी नेसलेली, आणि त्यानंतरला मी कळशाची सुरुवात केलेली. इथंही माझं असं झालेलं की मी पानं वगैरे घेऊन आली आणि नेमकी दुर्वा विसरली. तर काय झालेलं, नेहमी जिथे दुर्वा मी आणते जिथून, तिथे ते त्यांनी सगळं साफ केलेलं, ते सगळं काढून टाकलेलं, गवत वगैरे सगळंच ते जाळून टाकलेलं. त्यामुळे मला ती दुर्वा दिसली नाही आणि मी घेऊन आली नाही. मग त्यानंतरला मग जेव्हा पूजे करायला सामान काढलं सगळं, तेव्हा बघितलं की दुर्वाच नाही. मग मी तिथून उठली आणि पुन्हा खाली जाऊन ती दुर्वा तोडून आणली. आणि त्या दरम्यान एवढी मला थंडी लागली, कारण मी साडी नेसलेली आणि प्लस त्याच्यामध्ये थंडी असल्यामुळे मला एकदमच ते गार गार झालेलं. मी घरी येऊन दरवाजा बंद करून मी सगळं बसलेली, त्यामुळे थोडीशी ऊब होती. आमच्या इकडे ऊन छान येतं, त्यामुळे थोडंसं गरमी असतेच थंडीमध्ये, फक्त जर बाहेर पडलं की गार गार. तर इकडे मग कळसाला मी मस्तपैकी हळद कुंकू वगैरे लावून तयार करते. तर इकडे तुम्ही पाहू शकता. तर इकडे मला कसं असतं, मी जेव्हा पूजा करत असते तेव्हा मला शांतता पाहिजे असते, त्यामुळे मी तन्वी सकाळी जेवढं लवकर होईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करते. तर पहिलं सकाळीच उठून मी अगोदर जेवणाचं वगैरे काहीच करत नाही. मी पहिलं लक्ष्मीला आपला व्यवस्थित सजवून वगैरे मांडून घेते. त्यानंतरला मग माझी गडबड नको, कारण काय असतं, तन्वी उठली झोपून किंवा मम्मा हे दे, मम्मा ते दे, मम्मा हेच कर, मम्मा, आपलंही माइंड थोडं शांत पाहिजे त्यामुळे. तर इकडं मी मस्तपैकी अशी साडी घेऊन आलेली. तुम्ही पाहू शकता, हा नवीन जे लक्ष्मीचा ड्रेस तुम्ही म्हणू शकता. मला खूप आवडला हा कलर. आणि होते माझ्याकडे 2-3 ऑलरेडी, पण ते जुने झालेले, त्या म्हटलं जाऊ दे, मी नवीन घेते. तर हा एक पिंक कलराचा आहे, आणि दुसरा एक आणला आहे तो 4थ्या गुरुवारसाठी आहे. तर इकडे मी सजवून घेते.
तर इकडे आपली देवीची पूजा झालेली आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते आमची महालक्ष्मी देवी. तर इकडं मी माझ्या पद्धतीत जेवढं होईल तेवढं सजवण्याचं आणि सर्व व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत पाहण्यासाठी. आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय.